नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या सिम्पली मराठी रेसिपीमध्ये. तर तुम्हाला इथे कळलंच असेल की आज आपण बनवणार आहोत कळण्याची भाकरी आणि त्यासोबतचा झणझणीत असा ठेचा. हे खानदेशी पदार्थ आहे आणि खायला म्हणाल तर एकदम अप्रतिम. तर कळण्याचं पीठ हे कसं तयार करतात, तर जवळपास 1 किलो ज्वारी असते आणि त्यामध्ये 1/2 किलो उडीद असतात, म्हणजे जवळपास 250 ग्रॅम अख्खे उडीद टाकायचे असतात. आणि त्यानंतर यामध्ये अख्खे मेथीदाणा जो असतो तो 1 चमचा टाकून हे आपल्याला गिरणीतून दळून आणायचं आहे. त्यानंतर काही अशा पद्धतीने ते पीठ तयार होत असतं. लक्षात ठेवा, 1 किलो जर ज्वारी असेल तर त्याला 1/2 किलो उडीद हे पुरेसे होतात. त्यानंतर आपण या पिठामध्ये मीठ टाकून घेणार आहोत. त्यामुळे काय होतं की या भाकरीची चव जी आहे ती एकदम दुप्पट होते, खायला अतिशय रुचकर लागते. आणि कोणी कोणी दळतानाच त्यामध्ये मीठसुद्धा टाकून घेतात. आणि त्यानंतर थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला याचा एक गोळा तयार करून घ्यायचा आहे. हे तुम्ही थापूनही करू शकतात किंवा लाटूनही करू शकतात. बहुधा काय होतं की उडीद असल्या कारणामुळे ती भाकरी लवकर थापता येत नाही, कारण की चिकट असतं थोडं पीठ. त्यामुळे तर तुम्ही ते बघू शकता की थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला अशा प्रकारे हे पीठ मळून घ्यायचं आहे. जास्त सैलही नाही आणि जास्त घट्टसुद्धा नाही. तर इथे ही जी भाकरी आहे ही मी तुम्हाला लाटून दाखवणार आहे. थापून पण होते, पण ती थोडीशी जाडसर होते. त्यामुळे ही जी भाकरी आहे आम्ही इथे लाटूनच तुम्हाला दाखवणार आहोत. तर एवढ्या ह्याच्यामध्ये जवळपास आम्ही 4 भाकरी इथे बनवून घेतलेल्या आहेत. त्यानंतर एक एक गोळा घेऊन त्याला असं छानपैकी मळून घ्यायचं आहे आणि कळण्याच्याच पिठामध्ये त्याला थोडं घोळवून घ्यायचं आहे. आणि आपण जशी पोळी लाटतो त्याचप्रमाणे इथे लाटून घ्यायचं आहे. जास्त बारीकही नाही आणि जास्त जाडही नाही. अशा पद्धतीने ही भाकरी जी आहे ही इथे आपल्याला लाटून घ्यायची आहे, काही अशा पद्धतीने. आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा. अतिशय सुंदर पद्धतीने ही जी भाकर आहे कळण्याची ही तयार होते आणि ही खाल्ल्यानंतर लवकर भूकही लागत नाही. एकदम ज्याला दमदार अशी भाकर म्हणतो त्यामध्ये ही मोडली जात असते. सकाळच्या न्याहारीमध्ये किंवा दुपारच्या जेवणामध्ये सुद्धा तुम्ही खाऊ शकतात. तर तुम्ही बघा, अशा पद्धतीने एवढी जाड आपल्याला ही भाकर ठेवायची आहे. आणि त्यानंतर तवा इथे गरम करून घेतलेला आहे. आणि त्यानंतर जसं आपण भाकरीला वरतून पाणी वगैरे लावतो त्याच पद्धतीने ह्या भाकरीला सुद्धा आपल्याला इथे सर्व पाणी लावून घ्यायचं आहे, काही अशा पद्धतीने. आणि मध्यम आचेवरती ही भाकर आपल्याला खरपूस अशी भाजून घ्यायची आहे. खास करून खानदेशामध्ये हा नाश्त्याला पण हा पदार्थ बनवला जातो, कळण्याची भाकरी आणि ठेचा. जे खानदेशातून हा व्हिडिओ बघत असतील त्यांना नक्कीच कळेल की हा जो आपला पदार्थ आहे हा खूप म्हणजे आवडीने खाल्ला जातो. आणि त्यानंतर तुम्ही बघू शकता भाकरी आपोआप फुलते आहे. खूप सुंदर पद्धतीने हे पीठ पण तयार होत असतं आणि खायला म्हणाल तर अतिशय अप्रतिम ही भाकर लागत असते. आणि सर्व बाजूने आपल्याला ती छान प्रकारे शेकून घ्यायची आहे. आणि त्यानंतर गॅसच्या फ्लेमवरती सुद्धा आपण ही भाकर शेकून घेणार आहोत दुसऱ्या बाजूकडून. तर तुम्ही बघू शकता अतिशय सुंदर अशी टम्म ही सुद्धा भाकरी फुगत असते, तुम्ही बघू शकता इथं. आणि त्यानंतर ज्वारी जी आहे ती साधारण 1 किलोच घ्यायची आणि त्यामध्ये अख्खे उडीद ठेवायचे. किंवा अख्खे उडीद नाही जर मिळाले, काळे उडीद, तर तुम्ही काळ्या फोतऱ्यांची जी डाळ असते उडदाची ती वापरली तरीसुद्धा चालणार आहे. आणि मेथी दाण्यामुळे सुद्धा ह्या भाकरीला एक वेगळीच चव येते. त्यानंतर अजून एक भाकर मी इथे करून घेतलेली आहे. तुम्ही बघू शकता किती सुंदर पद्धतीने या भाकरी इथे तयार होत आहेत. सगळीकडे हे पाणी लावलं गेलं पाहिजे. त्यामुळे काय होतं की भाकरीला छान जो वरचा पापुद्रा असतो, ज्याला आपण पापडी वगैरे म्हणतो, ते एकदम छान येतं. आणि तुम्ही बघू शकता की भाकरी ही आपोआपच फुलते आहे. आणि त्याला आपण आता दुसऱ्या बाजूने पण छानपैकी भाजून घेणार आहोत. त्यानंतर ही जी भाकरी आहे ही चुल्यावर पण खूप छान होत असते. निखाऱ्यांवरती ज्यावेळेस ही भाजली जाते त्यावेळेस ती अजून अप्रतिम लागते. आणि चारही बाजूंकडनं आपल्याला ती छानपैकी शिजवून घ्यायची आहे. म्हणजे आपल्याला शेकवून घ्यायची आहे. कुठेही ती कच्ची राहता कामा नये. आणि तुम्ही बघू शकता ही दुसरी भाकरसुद्धा आपली इथे बनवून तयार आहे. तुम्ही बघू शकता की किती छान ती इथे फुगते आहे. जशी आपण पोळी ही फुगते त्या पद्धतीने ही भाकरसुद्धा अतिशय छान टम्म फुगते आणि खायला पण अतिशय
रुचकर लागते आणि ज्यावेळेस आपण उडीद टाकतो त्यामुळे या भाकरीची चव अजून खूप छान लागत असते. आणि इथे आपली दुसरी भाकरीसुद्धा बनवून तयार आहे आणि त्यासोबतचा आपण आता बनवून घेणार आहोत झणझणीत असा ठेचा. तर ठेच्यासाठी मी इथे हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत, त्याचे देठं हे काढून घेतलेले आहेत. लसणाच्या ज्या पाकळ्या आहेत त्या भरपूर घेतलेल्या आहेत, कारण की त्याचमुळे या ठेच्याची चव दुप्पट होते. आणि त्यानंतर अर्ध्या वाटीपेक्षा पण थोडे कमी मी इथे शेंगदाणे घेतलेले आहेत. सगळे पहिले हे जिन्नस आपल्याला छानपैकी भाजून घ्यायचे आहेत तव्यावर. आणि त्यानंतर तेल टाकूनसुद्धा आपल्याला हे सगळे जे जिन्नस आपण तव्यावर टाकले आहे, हिरवी मिरची, लसूण, शेंगदाणा, हे सुद्धा आपल्याला छानपैकी भाजून घ्यायचे आहेत. आणि त्यानंतर एक तर तुम्ही याला पाटावर वंट्यावरती पण वाटू शकतात किंवा खलबत्ता असेल त्याच्यावरती सुद्धा तुम्ही कांडू शकतात किंवा मग मिक्सरलासुद्धा फिरवला तरी चालेल. परंतु मिक्सरला फिरवताना जास्त फिरवू नका, थोडाच फिरवायचा, म्हणजे त्याला असं छान खरबडीत असा तो तयार होतो. जास्त असं तो चिकन जो असतो तसा तो ठेचा आहे तो तयार होत नाही. इथे आता आपण सगळं भाजून झालेलं आहे. त्यानंतर मी जो हा ठेचा आहे हा मिक्सरला वाटून घेतलेला आहे. तुम्ही बघू शकता जास्त आपल्याला इथे वाटायचं नाही आहे, हलकंसं 2-3 वेळेस आपल्याला मिक्सर फिरवून घ्यायचं आहे. त्यानंतर पुन्हा आपल्याला तव्यावरती थोडं तेल टाकून घ्यायचं आहे आणि हा जो ठेचा आहे हा छानपैकी आपल्याला यामध्ये फ्राय करून घ्यायचा आहे. आणि त्यानंतर यामध्ये सुद्धा आपल्याला चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे. आणि जास्त आपल्याला हा जो ठेचा आहे म्हणजे करपू द्यायचा नाही आहे, फक्त तेलामध्ये थोडं एक 5 ते 5 मिनटं पण जरा जास्त होतील, त्याच्यापेक्षा पण कमी, फक्त आपल्याला त्याला छानपैकी तेलामध्ये परतवून घ्यायचा आहे. आणि तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपल्याला जो ठेचा आहे तो सुद्धा असा परतवून घ्यायचा आहे. आणि तुम्ही बघू शकता इथे आपला ठेचासुद्धा किती बनून तयार झालेला आहे, किती छान दिसतो आहे. आणि त्यानंतर सोबतील आहे, कांदा आहे, मुळा आहे आणि इथे आपण आता 2 भाकरी ठेवून घेणार आहोत. त्यानंतर इथे जो आपण ठेचा केलेला आहे तो घेणार आहोत. खायला म्हणाल तर अतिशय अप्रतिम खानदेशी लोकांचा आवडणारा पदार्थ आहे ती म्हणजे कळण्याची भाकरी आणि त्यासोबतचा असणारा झणझणीत ठेचा. त्यामुळे व्हिडिओ जर आवडला असेल, रेसिपी जर आवडली असेल तर चॅनलला नक्कीच लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि जाता जाता मात्र चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. आणि अशा पद्धतीने तुम्ही कळण्याची भाकरी आणि ठेचा नक्की बनवून बघा आणि कमेंट बॉक्समध्ये मला सांगा की ही कळण्याची भाकरी आणि ठेचा जो आहे तो तुम्हाला कसा वाटला. आणि ही जी भाकरी आहे तुम्हाला मी दाखवते की तुम्ही बघू शकता किती छान वरती तिचा पापुद्रा आलेला आहे आणि आतपर्यंत ती एकदम छान शिजली गेलेली आहे. आणि मुळ्यासोबत आणि कांद्यासोबत ही भाकर आणि हा जो ठेचा आहे अतिशय अप्रतिम. ह्या दोघंही जे आज पदार्थ आहेत बनवलेले ते अप्रतिम लागतात. आणि तुम्ही बघू शकता किती सुंदर पद्धतीने ठेचा आपला तयार आहे, भाकरी तयार आहे आणि त्यासोबत मुळा आणि कांद्याची जोडी असेल तर लाजवाबच. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.